नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज ना 44 साईजच्या फोर्टस ब्लाऊजची कटिंग आपण बघणार आहोत. तर मी 44 साईजच्या ब्लाऊजची मापं कशी घ्यायची, ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची त्याचा एक व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर आज मी डायरेक्ट आपली कटिंग करत आहे. तर बघा, इथे उंची आहे 15.5. 15.5 मध्ये 1 इंच मी प्लस करून 16.5 वर एक उंची घेतली, माप घेत टाकला आहे. त्यानंतर थोडं साईडला देखील आपण 16.5 वर एक मार्किंग केली आहे. त्यानंतर आपण ही रेषा आखून घेऊया सरळ. त्यानंतर आपल्याला इथं शोल्डर टाकून घ्यायचं आहे. तर बघा, ब्लाऊजवरचं शोल्डर आलं होतं 11.5 आलं होतं. आणि 11.5 मध्ये आपल्याला ब्लाऊजवर जेव्हा आपण शोल्डर मोजतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करावं लागतं. तर 11.5 मध्ये आपण 1 इंच प्लस केल्यानंतर ते 12.5 झालं. आता 12.5चं आपल्याला अर्ध टाकायचं आहे. तर बघा, ह्या ठिकाणी 6.25 वर हे शोल्डर येत आहे. हे बघा, गळा रुंदी इथं मी 2.25 वर ही गळा रुंदी टाकत आहे. मोठं माप आहे त्यामुळं आपल्याला हे गळा रुंदी, शोल्डर वगैरे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथून मुंडा टाकायचा आहे. तर मुंडा इथं मी 6.5 वर मुंडा टाकत आहे. त्यानंतर इथं खाली बघून घ्यायचं आहे की आपलं जेवढं शोल्डर वरती आपण टाकलं आहे तेवढ्याच अंतरावर हे आलं आहे की नाही. त्यानंतर इथं आपण एक ही रेषा आखून घेऊया. आता इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छातीचं 44 छाती आहे. 44चा चौथा भाग येतो 11. बघा, ह्या ठिकाणी 11 वर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि प्लस 1.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे. 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. ही रेषा देखील आपण सरळ आखून घेऊया. बघा, ह्या प्रकारे. त्यानंतर ह्या साईडला मी कमर घेर, खाली कमर घेरचं माप नाही टाकत आहे, सरळ एक रेषा आखून घेत आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पण त्याआधी आपल्याला नाही बघा, आता हे मोठं माप आहे तर आपल्याला बघा ह्या ठिकाणी ना चुन्या पडू शकतात ब्लाऊजला. त्यामुळे शोल्डर ना थोडंसं आपल्याला आतमध्ये बघा ह्या प्रकारे एक तिरपी रेषा आखून घ्यायची आहे. आणि ह्या ठिकाणून आपल्याला हे बघा 1.5 इंच आणि एक रेषा, 1.5 इंच आणि एक रेषा इतका आपल्याला बाहेरच्या म्हणजे पाठीमागच्या मुंड्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा, मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, हे ह्या ठिकाणी आपला टेप असा दुमटवून घ्यायचा आहे. हे जो मुंडा आपण 6.5 वर जो मुंडा टाकला आहे त्याचा अर्थ आपल्याला इथून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणून आपल्याला मुंड्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. थोडंसं आपल्याला इथं खाली जायचं आहे. बघा, ह्या ठिकाणी आपल्याला हा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पाठीमागचा गळा, हा गळा किती होता पाठीमागचा 10.5चा. 10.5चा आपल्याला गळा आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्या वरती शिवण्यात जाणार आहे. तर आपण हा गळा 11 वर हा गळा आपण टाकणार आहोत. आता खालच्या साईडने तुम्हाला जेवढं रुंदीला घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकतात. तर इथं मी 3 वर एक मार्किंग करत आहे. हे बघा, आता इथं मी राऊंड शेप देत आहे गळ्याला. तुम्ही पाहिजे तो आकार इथं गळ्याला देऊ शकतात. मी सिंपल गोल गळ्याचा आकार दिला आहे. आता हे अंतर आपण 4 वर घेत असतो किंवा 4.5 वर घेत असतो. तर हे मोठं माप आहे. मी इथं हे अंतर 5 वर घेत आहे. हे बघा, जे आपल्याला खाली टक्स मारायचे आहे ते अंतर मी 5 वर घेत आहे आणि टक्स देखील आपले मी इथं 5 वर टाकत आहे. हे बघा, आता समजा हे अंतर मी जर 4 वर घेतलं असतं तर ते खूप गळ्याजवळ आलं असतं, कारण आपल्या गळ्या रुंदी ही 2.25 आहे. त्यानंतर एक सरळ आपल्याला इथं
आपलं जेवढं काही टक्स मारण्यासाठी आपण मारतो त्या प्रकारे आपल्याला रेषा या आखून घ्यायची आहे बघा ह्या प्रकारे. त्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा इंच आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही रेषा आपल्याला इथे जिथे आपण टक्स मारलं टक्सची मार्किंग केली आहे तिथे आपल्याला ही तिरपी रेषा आखून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली 4 टक्स ब्लाऊजची पाठीमागच्या साईडची आपली मार्किंग कंप्लीट झाली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. आता हा पाठीमागचा जो भाग आपण कटिंग केला आहे तो आपल्याला बघा या प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता हे 44 साईजचं ब्लाऊज आहे. आपल्याला इथं 3 इंचाचा टक्स द्यायचा आहे. म्हणजे ह्या साईडने 1.5 इंच आणि त्या साईडने 1.5 इंच. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बघा ह्या साईडने हुकाईच्या पट्टी जी आहे आपण हुकाईची पट्टी लावणार आहोत ना त्या साईडने आपल्याला 1.5 इंच सोडून मग आपल्याला हे तिकडे ठेवायचं आहे. 1.5 इंच हे बघा कंप्लीट 1.5 इंच मी हे सोडून दिलं आहे. दीड इंच सोडून आपल्याला हे जशाचं तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता हे आपलं जशाचं तसं आपण आखून घेतलं आहे. एकदा आपलं शोल्डर बरोबर आलंय की नाही आपण एकदा चेक करून घेऊया. तर आपलं 6.25 वर शोल्डर आपलं एकदम बरोबर आलंय. आता याला आपण खाली क्रॉस पट्टी लावणार आहोत. कोणी क्रॉस पट्टी म्हणतं कोणी योग पट्टी म्हणतं. तर ती आपण खाली लावणार आहेत. त्याच्यामुळे आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा नाही घेतलेला आहे. आता आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी 2 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि ह्या ठिकाणी पण 2 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे. या प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही रेषा आपल्याला या प्रकारे सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे. कारण आपण क्रॉसपट्टी ही वेगळी काढणार आहोत. आपण याच्यामध्येच ही क्रॉसपट्टी काढलेली नाहीये. त्यानंतर आपल्याला इथं आतल्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा ह्या ठिकाणी अर्ध्या इंचावर आपल्याला हा आतल्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. ह्या प्रकारे आपल्याला हा आतल्या मुंड्याचा ह्या प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर जी काही आपली गळा रुंदी आहे आपण जी पुढच्या मागच्या भागाला घेतली होती पाठीमागच्या याला ती गळा रुंदी आपल्याला इथे टाकून द्यायची आहे 1.5. आता इथं गळा आपण नॉर्मल 7 वर गळा टाकत असतो पण ही हेवी साईज आहे तर गळा आपला पुढचा गळा आपल्याला थोडा छोटा घ्यायचा आहे. तर 6.5 वर मी एक मार्किंग करत आहे गळ्यासाठी आणि खालच्या साईडने मी 3 इंचावर गळा हा घेत आहे. आता इथपर्यंत आपली मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला टक्स द्यायचे आहे. तर बघा टक्स पॉइंट आपलं 11 आपली छाती आलेली आहे. तर आपण इथं अर्धा इंच आपलं 11 इंच आणि अर्धा इंच आपलं याच्यात जाणार आहे वरती शिलाई मार्जिन मध्ये. तर आपण इथं आता आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे. तर टक्स पॉइंट इथं आपण हे बघा इथं आपण टक्स पॉइंट हे आपला छातीचा चौथा भाग त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत. म्हणजे अर्धा इंच आपल्या वरती शिवण्यात जाणार आहे आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहेत. इथं 12 वर मी हे बघा हा टक्स पॉइंट इथं 12 वर मी एक टक्स पॉइंट देत आहे. त्याच्यानंतर इथं बघा
आपल्याला 44चा 10वा भाग घ्यायचा आहे. तर मी इथे 4.5 वर एक मार्किंग करत आहे. पण 4.5 वर आपल्याला मार्किंग कुठून करायची आहे बघा, इथून आपलं जे 1.5 इंच आपण सोडलं आहे ना, तिथून आपलं 4.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. म्हणजे आपलं जेवढं शिवण्यात जाणार आहे, आपलं आय हुक पट्टीमध्ये जे जाणार आहे ते, आणि प्लस आपलं हे धरून इथून आपल्याला 4.25 वर एक मार्किंग करायची आहे बघा, ह्या प्रकारे. आता त्यानंतर जी आपण ही जी मार्किंग केली आहे, तिथून आपल्याला या प्रकारे आपल्याला सरळ एक लाईन मारून आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बघा, ह्या साईडला 1.5 इंच आणि ह्या साईडला आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आता ह्या टक्स पासून आपल्याला हे बघा, ही जी हुकायची पट्टी आहे तिथे असा तिरपा टेप धरून 1.5 इंचावर आपल्याला हा टेप मार्किंग करायची आहे. आणि तिथून आपल्याला त्यानंतर या साईडने आपल्याला 2 इंचावर एक मार्किंग करायची आहे. व सरळ ह्या ठिकाणी आपल्याला टेप धरायचा आहे, 2 इंचावर मार्किंग करायची आहे. वरती आपल्याला इथं 1 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि मुंड्याच्या साईडने पण आपल्याला 2 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि बघा, ह्या रेषा आपल्याला या प्रकारे आपल्याला ह्या रेषा आखून घ्यायची आहे. आता आपले पुढच्या भागाची मार्किंग सुद्धा जवळजवळ कंप्लीट होत आली आहे. त्यानंतर बघा, आपल्याला इथं अर्धा इंच वरती यायचं आहे. नाही, सॉरी, गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वरती यायचं आहे. या प्रकारे आपल्याला एक तिरपी ही रेषा आखून घ्यायची आहे, म्हणजे आपले हे. त्यानंतर आता बघा, आपण जे काही 1.5 इंचाची टक्स मारणार आहोत, तर ते 1.5 इंच आपण इथं एक्स्ट्रा घेतला आहे. पण जे दुसरे 1.5 इंच आहे ते आपल्याला ह्या साईडनी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. बघा, इथे जिथे आपण 2 इंचावर मार्किंग केलं आहे तिथून आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि इकडं आपला जो काही हा टक्स मारला जाईल ते पण अर्धा इंच आपल्या शिवण्यात जाईल, ते इथं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि ह्या लाईन्स आपल्याला जोडून द्यायचे आहे. या प्रकारे आपल्याला ह्या लाईन्स जोडून द्यायचे आहे. आता आपली ही मार्किंग देखील आपली कंप्लीट झाली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. आता आपण क्रॉस पट्टी काढून घेऊया. तर बघा, आपण 2 इंच आपण ते सोडलं होतं, 2 इंच आपण कमी केलं, ते 2 इंच आणि प्लस 3 इंच. 3 इंच आपल्याला 1 इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे, म्हणून 3 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि ह्या साईडने आपल्याला एक आपण याला असा आकार देणार आहोत. जे अर्धा इंच आपलं वरती आपण जे कट केलं पुढच्या भागामध्ये बघा, ह्या ठिकाणी हुकाईच्या पट्टीकडून ते, तर इथं आपण एक 4 इंचावर एक मार्किंग करणार आहोत. मध्ये सुद्धा आपल्याला एक 3 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि ह्या सगळ्या रेषा आपल्याला हे बघा, ह्या प्रकारे अशा प्रकारे आपली क्रॉस पट्टी देखील पूर्ण झाली आहे. तर बघा, अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.